नमस्कार, मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव वासियांनी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम बंद पाडले। रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्यामुळे ग्रामस्थांनी असा आक्रमक पवित्रा घेतला आहे। अकोला शहराच्या वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा। अकोटफैल मधील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना रस्त्याची नाल्यांची साफसफाई तात्काळ करण्यात यावी, घरकुल योजना नागरिकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी आणि घराचे वाढलेले टॅक्स कमी करावे अशा विविध मागण्यांसाठी आज धडक मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकरी आंदोलक रविकांत तुपकर न्यायालयात आज आणि काल स्वतः न्यायाधीशांच्या समोर हजर झाले होते। या संपूर्ण प्रकरणात आज 2 तास जोरदार युक्तिवाद झाला। न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे। या प्रकरणाचा अंतिम निकाल आता 15 फेब्रुवारी रोजी येणार आहे। रविकांत तुपकर यांच्या वतीने त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकरांनी बाजू मांडली। हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे। गहू या पिकावर येथील सर्व शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन असते। यावर्षी वातावरणातील बदलामुळे गव्हावर तांबारा रोगाचा अधिक प्रभाव पडला आहे। अनेक वेळा फवारणी करून देखील तांबारा रोग न गेल्याने गव्हाचे पीक वाढत आहे। त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांचे चिन्ह अजित पवार यांना दिले आहे। या निर्णयानंतर राज्यभरात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। आज नांदेड येथे शरद पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात आला आहे। मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना नागपूर गुन्हे शाखेच्या पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे। माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवत आरोपी धनराज स्वरथे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने सदरतील गाडी चोरीची कबुली दिली। धनराज स्वरथे व त्यांच्या साथीदारांनी चोरलेल्या 5 गाड्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत। गौरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे। 2014 मध्ये पारित झालेल्या गौरक्षण कायद्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने आज विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे। मात्र राजीनाम्याचे कारण माध्यमावर सांगू नाही शकत असे त्यांनी म्हटले। अकोला शहराच्या सुशोभीकरणासाठी शरद उड्डाणपूल बांधण्यात आला, पण त्याचबरोबर टावर ते गांधी रोडकडे जाण्यासाठी अंडरपास बांधण्यात आला आहे। या अंडरपासमध्ये 12ही महिने पाणी असते, पण अजूनही या अंडरपासमधले पाणी काढण्यास महानगरपालिका असमर्थक ठरली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अंडरपासमध्ये अनोखे आंदोलन केले। आज देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पाडले आहे। या उद्घाटन सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।